रामकृष्ण हरिमौली. आज मी आपल्यासमोर संत तुकाराम महाराज, जे वारकरी संप्रदायातले अग्रणी संत होऊन गेली, त्यांचा अभंग आपल्यासमोर सेवेसाठी प्रस्तुत करत आहे. अभंग कोणत्या प्रकारचा आहे तर तो अभंग आपण पहिल्यांदा पाहू. नाशिवंत देह नाशेलह जाना, कारे उच्चारणा वाचे नाम, नामेची तारिले कोट्याने हे कोटी, नामे हे वैकुंठे बैसविले, नामा परते सार नाही त्रिभुवनी, ते का तुम्ही मनी आठवाना, तुका म्हणे नाम वेदासी आगळे, ते दिले गोपाळे फुकासाठी. संत शिरोमणी तुकाराम महाराज या अभंगातून मनुष्य जीवनाचे महत्त्व सांगत असताना ते हे आपलं मनुष्याचं जे शरीर आहे, हे शरीर नाशवंत आहे आणि ते पंचतत्वापासून बनलेलं आहे. त्यात आप, तेज, वायू, जल, आकाश अशा पंचतत्वातून हे शरीर बनलेलं आहे. पण मनुष्याला या शरीरावर फार गर्व असतो. म्हणून हे जे शरीर आहे ईश्वर प्रदत्त आहे. प्रत्येकाची शरीर रचना वेगळी आहे. तरी पण प्रत्येक माणसाला आपल्या शरीरावर गर्व आहे. आणि अलीकडे तर आपण बघतोच, माणूस हा विचार करतो मी कसा दिसावा, आणि यासाठी त्या शरीराला छान दिसावं, सुंदर शरीर दिसावं, यासाठी दिवसभर आरशासमोर उभा टाकतो. दिवसातून किती वेळ त्या आरशासमोर जातो माहिती नाही, पण आरशात किती वेळ जरी बघितलं तरी शरीर बदलत नसतं. आणि या शरीराला सुंदर बनवण्यासाठी तो नाना तऱ्हेचे प्रयत्न करतो, अनेक उपाय करतो, आणि तो समाजाला दाखवून देतो की मी इतरापेक्षा किती वेगळा आहे, मी किती सुंदर आहे. आणि आपले आदर्शही तसेच, मी ह्या हिरोसारखा दिसायला पाहिजे, मी त्या हिरोसारखा दिसायला पाहिजे, हे आमचे विचार बनत जातात. पण कधी माणूस हे नाही विचार करत की मी दिसायला कसा असण्यापेक्षा मी माणसाच्या जीवनात कसा असायला पाहिजे, दिसतो कसा यापेक्षा असावा कसा, यावर माणूस कधी लक्ष देत नाही. यह जे शरीर आहे माणसाचं हे नश्वर आहे. हे शरीर जे आहे हे मृत झाल्यानंतर व्यक्ती जर घरात वेळेपेक्षा जास्त ठेवलं तर घरचेच म्हणतात वेळ झाला, शरीराला पाणी सुटलाले, उठा न्या. आणि या शरीराला अनेक व्याधीमधून जावं लागतं. आणि शरीराची जेव्हा आईच्या पोटामध्ये निर्मिती होत असते तेव्हा त्याचं वर्णन दासबोधात केलेलं आहे. तोंडामध्ये विष्ठा, एक घाणीतून त्याची रचना झालेली आहे. तरी पण या शरीरावर आमचा फार गर्व आहे. हे शरीर फक्त एक माणसाच्या अंतर्मनाला झापण्याचे वस्त्र आहे, हे पिंजरा आहे. आणि मधला जो आत्मा आहे तो आत्मा अमर आहे, चिरस्थायी आहे. पण माणूस त्या आत्म्याकडे लक्ष देत नाही, मी दिसावा कसा हाच बघतो. आणि हे शरीर नश्वर आहे, ह्याच्यासाठी आम्ही नाना तऱ्हेचे प्रयत्न करून त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच आम्ही ॲडव्हर्टाईज जाहिरात बघतो की 7 दिवसात गोरे झाले, 8 दिवसात गोरे झाले. पण अशाने माणूस गोरं होत नाही. बाह्य स्वरूपाला आम्ही भूलतो, पण अंतर्मनामध्ये विचार कसे आहेत, आमचा व्यवहार कसा आहे, आमचे विचार कसे आहेत, हे आपण कधी लक्ष देत नाही. हे झालं कसं मग? एक मोठीशी इमारत आहे, इमारत सोन्याची बांधलेली आहे, दरवाजे चांदीचे आहेत, आणि मध्ये घुशीनं उकीर काढलेला आहे. मध्ये माणूस बसू शकत नाही, उकिरडा झालेला आहे.
तर आपण त्याच्यात राहू का? नाही. तसंच आहे माणसाच्या जीवनाचं. माणसाच्या जीवनामध्ये हे शरीर त्या बिल्डिंगसारखं आहे, त्या घरासारखं आहे ना. अंतर्मन जर आमचं स्वच्छ नसेल, निर्मळ नसेल, तर ह्या शरीराला काही अर्थ नाही. शरीर नश्वर आहे, अनेक व्याधीमधून जातं. आणि ह्या शरीराबरोबर आम्ही जेव्हा जन्म घेतलो त्यावेळेसच ईश्वराने आम्हाला एक अदृश्य स्वरूपात, अस्पष्ट स्वरूपात एक संकेत दिला होता की तुझं जे तत्व आहे, तुझं जे जीवन आहे, जे त्याग, प्रेम आणि कर्तव्य यावर आधारित आहे. याचं उदाहरण काय? मनुष्य जेव्हा जन्मतो तेव्हा त्याची नाळ त्याच्या आईच्या नाळेशी जोडलेली असते. तर नाळ शारीरिक रूपानं जरी झाली तर त्यामागे बोध हा येतो की आईचं जे प्रेम आहे, त्याग आहे, जे ती आम्हाला शिकवण देते, ते त्या नाळेबरोबर आम्हाला जोडून मिळतात ईश्वराकडून. बरं, पुन्हा नंतर आमचा जन्म झाल्यावर संसारिक लोकांकडून त्याला तोडलं जातं. आणि आम्ही तेव्हापासूनच शरीराला महत्त्व देतो. पण तो जो अस्पृश्य आम्हाला मिळालेला संकेत आहे, तो संकेत सांगतो मनुष्याने प्रेम, सहानुभूती, आचरण, त्याग, जे आईमध्ये गुण असतात, ममत्व, ते अनुकरण, त्या गुणाचं अनुकरण केलं पाहिजे. आणि यासाठी ईश्वराने जन्म होतानाच आपल्याला आईच्या नाळेबरोबर जोडून पाठवलेलं आहे. पण आपण ते सगळे विसरतो आणि फक्त या नश्वर शरीराला लक्ष द्यायला लागतो, जे नश्वर आहे, जे वयानुसार बदलत जातं. लहानपणी जेव्हा आपण बाळ स्वरूपात असतो फार सुंदर दिसतो. युवावस्थेत आलो की थोडंसं वेगळं दिसतो आणि वृद्धापकाळात वेगळा असतो. शरीराची अवस्था बदलत असते. शरीर चिरस्थायी किंवा कायम एका स्वरूपात राहणारं नाही आहे. पण आपण त्या शरीरालाच एवढं महत्त्व देतो आणि आपण त्याला सर्वस्व समजून बसतो. मी दिसावा कसा, यासाठी फार प्रयत्न आमचे चालू असतात. मग आपण कधी हे विचार करत नाही, शरीराला आरसा तर दाखवतो तू असा आहेस, पण मनाचा जो आरसा आहे, आत्म्याचा जो आरसा आहे, त्या आरशामध्ये कोणी पाहायला तयार नाही. आणि तो आरसा फक्त ईश्वराच्या स्वरूपामध्ये दिसत असतो. जेव्हा मनुष्य एकांतात बसून आपल्या जीवनाबद्दल विचार करू लागतो, अरे मी आज दिवसभरामध्ये कुणाबद्दल वाईट विचार ठेवला नाही, कुणाला कुणी अपेक्षेनं मदत केलेली नाही, मी सगळ्याशी सज्जनपणाने वागलोय, हे सगळं आपण एकांतामध्ये बसून जेव्हा विचार करतो आणि मनाला आत्म्याची एक पुष्टी मिळते की तू खरंच चांगलं कार्य केलं आहेस, तेव्हा तो योग्य माणूस आहे. पण आम्ही हे सगळं विसरून, हे जो शरीराच्या व्याधी असून, शरीराला व्याधी असून सुद्धा, अनेक रोगराई असून सुद्धा, तर नश्वर देहाकडे वळत असतो. आणि आजकाल ही स्थिती झाली आहे की माणूस एखाद्या चांगल्या विषयावर बोलत असला तर त्याचा उपहास उडवला जातो. हे युवा पिढीला बरं नाही वाटत. ते तुरंत मनाला सुरुवात करतात, हे बघा आम्हाला तत्त्वज्ञान सांगतंय. पण आपली भारतीय संस्कृती हे मूळ अध्यात्मावर टिकून आहे, त्यागावर टिकून आहे, अंतर्मनाच्या ज्ञानावर टिकून आहे, व्यवहारावर टिकून आहे, विचारावर टिकून आहे. ते आमचं मूळ आहे. ते आम्ही विसरून दुसऱ्या संस्कृतीचं अवलोकन करू लागलो आणि आम्हाला आमच्याच तत्त्वज्ञानावर हसू यायला लागलं.
आणि हे एक विदारक दृश्य आहे समाजाचं. अंतर्मनात जेव्हा एकांतामध्ये बसून आपण आपल्या जीवनाचा विचार करू आणि अंतर्मनातून आपल्याला साक्ष येईल, नाही मी माणूस आहे, त्यावेळेस आपण खरे माणूस आहोत. दिसण्याने माणूस सुंदर कुरूप नसतो. ईश्वराने जन्म देताना प्रत्येकाला वेगवेगळे रूप दिलेले आहेत, पण आत्मा सगळ्याचा एक आहे. पण तो कुण्या संस्कारात वाढला ती गोष्टी वेगळ्या. आणि याच्यासाठीच संत तुकाराम महाराज म्हणतात, हा देह नाशवंत आहे, हे शरीर नाशवंत आहे, या शरीराला तेवढी किंमत नाही आहे. पण माणसाच्या अंतर्मनात जे आत्मा आहे त्या आत्माला फार महत्त्व आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी या शरीराला नश्वर मानून आपल्याला आपल्यासमोर म्हणले आहे, सोन्याचा पिंजरा जसं आहे ना, तसं हे शरीर नश्वर आहे आणि या शरीराला जास्त महत्त्व आपण देत चाललोत. आणि आमचे आदर्शही असे लोक असतात ज्यांनी काही अपेक्षा ठेवून मनोरंजनासाठी किंवा स्वतःचा उद्योग चालवण्यासाठी जीवन जगलेलं असतं. पण ज्यांनी त्याग केला, स्वतःची काही अपेक्षा ठेवली नाही, जे त्यागाच्या धर्तीवर सगळ्यासाठी जगलेत, ते आमचे आदर्श होत नाही आहेत. सध्या आमची विचाराची दृष्टी बदलली आहे. पण आदर्श कोण असावा? जो दुसऱ्यासाठी जगला, ज्यांनी समाजकार्यासाठी, देशसेवेसाठी स्वतःचं जीवन अर्पित केलं, कसलाही मोह माया मनामध्ये नव्हती, असे लोक जर आमचे आदर्श असले तर आमचं जीवन सफल होईल. पण आम्ही फक्त आज स्वतःला विसरून फक्त दिसतो कसंही, शूट बूट में आया कन्हैया, ही आमची स्थिती झाली आहे. पण हे वास्तविक नाही. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, यह शरीर नाशवंत आहे, म्हणून तुम्ही त्या ईश्वराचं ध्यान करा, आराधना करा. आणि हे फक्त मनुष्य जीवनामध्येच करता येतं. जनावरांना नाव घेता येत नाही. नाव उच्चारणाची शक्ती फक्त ईश्वराने मनुष्याला दिलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्याने नामस्मरण केले पाहिजे, कारण मनुष्यालाच बोलता येतं आणि त्यालाच पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. जनावरांसाठी नाहीत. धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थ मनुष्य जीवनातच पूर्ण करता येतात. म्हणून या शरीराला महत्त्व न देता आचरणाला, विचाराला, व्यवहाराला महत्त्व दिले पाहिजे. कारण आमची जेव्हा मृत्यू होते, आमचा अंतिम विधी केला जातो, त्यावेळेस आमचं शरीर तिथं पंचतत्वात विलीन होतं. आणि जे माणसं त्या क्रियेसाठी आलेले आहेत, त्यामध्ये चर्चा तुमच्या शरीराची होत नाही. हो कसा दिसत होता, तर त्यामध्ये चर्चा होत असते की त्यांनी जीवनभर कसा व्यवहार केला, तो कुणाच्या उपयोगाला आला, कुणाच्या पुढे समस्या उभी केली. हे तुमचं जीवन आहे आणि या जीवनात तुमच्या व्यवहाराला, आचरणाला महत्त्व आहे. त्यामुळं शरीर महत्त्वपूर्ण नाही, शरीराची अवस्था बदलत जाते. लहानपणी गाढवाचं पिल्लू सुंदर दिसतं, पण वय वाढल तसं त्याचा आपला आकार वेगळा होतो. तसं माणसाच्या शरीराचं आहे. नश्वर शरीराला आम्ही एवढं महत्त्व द्यायला लागलो की ज्याचं मनुष्य जीवनामध्ये काहीही महत्त्व नसताना आम्ही त्याला महत्त्व द्यायला लागलो. महत्त्व आहे त्या आत्म्याचं. त्यामुळं संत तुकाराम महाराज म्हणतात, ह्या मनुष्य योनीमध्ये तुम्ही जन्म घेतला तर त्या भगवंताचं नामाचं स्मरण करा, कारण त्या नामामध्ये एवढी शक्ती आहे, तो भल्या भल्याला तारतो. नामेची तारील कोट्याने कोटी, कोट्यान कोटी लोकांना त्यानं तारलं आहे, वाचवलं आहे. नामे हे वैकुंठी बसविले आणि वैकुंठामध्ये बसवलं, स्वर्गामध्ये बसवलं. तर स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग म्हणजे
मनुष्याच्या मनामध्ये दुसऱ्याच्या प्रति वाईट भावना नसणे, सतत आनंदी राहणे, दुसऱ्याला मदत करणे और दुसऱ्याला मदत करण्यानंतर त्याच्या मनामध्ये जे समाधान आहे ते समाधान पाहून आपण समाधानी होणे, मनुष्य जीवनाची सार्थकता समजून प्रत्येकाला जेवढी शक्य आहे तेवढी मदत करणे, हेच वैकुंठ आहे. और वैकुंठामध्ये काय आहे? लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, हेवा नाही, दोष नाही, आणि तेच वैकुंठ आहे ना. त्याच्यासाठी एकमात्र साधन आहे नामस्मरण, त्या ईश्वराचं नामस्मरण. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही त्या ईश्वराचं नामस्मरण करा. आणि त्याची उदाहरणं आपल्यासमोर जेव्हा येतात, नामस्मरणाने कोण कोण तरले, तो भक्त तर आम्ही बघतो, भक्त प्रल्हादाने नामस्मरणाने विष्णूला प्रसन्न केले आणि विष्णूनी त्यांना प्रत्येक वेळेस सहायता केली. आम्ही बघतो. म्हणजे त्या नामस्मरणात जी शक्ती आहे ती शक्ती भक्त प्रल्हादाला तारते. संत मीराबाई त्यांनाही विष जे त्यांनी पेलं होतं, त्यांना पाजवलं गेलं होतं, त्यापासून ते नामस्मरणाने तरल्या. अहिल्या गौतम ऋषीची पत्नी, जिला दगड बनवून ठेवलं होतं, पत्थर बनवून ठेवलं होतं, तिला नामस्मरणानेच तिचा उद्धार झाला. ध्रुव, अशा अनेक ध्रुवांचे नामस्मरणानेच उद्धार झाला. असे अनेक उदाहरणं आमच्या समोर आहेत. जे नामस्मरणामुळे मनुष्याचे जीवन वैकुंठमय होतं. त्याला सांसारिक सुखातून, मिथ्या जगातून एक मुक्तता मिळते. आणि त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरणाने कोट्याती कोटी लोकांना तारले आहे. त्यामुळे मनुष्य जीवनामध्ये शरीराला महत्त्व न देता तुम्ही माणसाच्या अंतर्मनाला आणि विचाराला, व्यवहाराला महत्त्व द्या. मग तिथं नामस्मरणामध्ये जात, पंथ, धर्म, उंच नीच, गरीब श्रीमंत असं काही येत नाही. नामस्मरण हे आम्ही भक्ती मार्गावर जाण्यासाठी किंवा आमचं जीवन जो चरित्र आहे ते शुद्ध होण्यासाठी नामस्मरण करायचं असतं. मनामधून विकार निघून जायला पाहिजेत. विकार निघून गेलं की मनामध्ये जे सात्विक भावना आहेत, त्या सात्विक भावना म्हणजे स्वर्ग. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, हे देह नाशवंत आहे आणि मनुष्याला जे जन्म मिळाला आहे तो नामस्मरणासाठी आहे. आणि नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्हाला वैकुंठ मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल. आणि पुढे म्हणतात, नामा परते सार नाही त्रिभुवनी. नामासारखी शक्ती त्या त्रिभुवनात, आकाश पाताळ, धरती, पृथ्वी, आकाश पाताळ, त्रिभुवनात कुठंही नामासारखी शक्ती नाही. ही शक्ती फक्त आणि फक्त मनुष्याला प्राप्त आहे, तोच नाव घेऊ शकतो. आणि त्रिभुवनाच्या शक्तीपेक्षा नामाची शक्ती जास्त आहे. नामा परते सार नाही त्रिभुवनी, ते का तुम्ही मनी आठवा ना, लक्ष द्या तुम्ही त्याच्याकडे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. नामामध्ये एक शक्ती आहे, नामामध्ये एक शक्ती आहे. आपण बघतो, म्हणलं जातं सीतेला ज्यावेळेस आणायला जात होते राम, भगवान राम, हनुमान यांनी सगळ्यांनी त्या समुद्रामध्ये दगड टाकली, पण रामाने टाकलेला दगड बुडत होता. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं, लक्षात आणून दिलं की तुम्ही फक्त दगड टाकतायत, नाम घेऊन, नाम उच्चारून ते दगड त्या प्रवाहात टाका, सागरामध्ये टाका. आणि ते केल्यानंतर ते दगड तारू लागला. म्हणजेच एक नामाची शक्ती आमच्या समोर उभी असते. आणि नाम यह सगळ्यात श्रेष्ठ. तिथं कुठल्याही काही खर्च करायची आवश्यकता नाही, काही द्यायची अपेक्षा नाही.
फक्त मनाची शुद्धता आणि मनाची भक्ती जर प्रांजळ असली, निर्मळ असली, तर आम्हाला लगेच ईश्वराची प्राप्ती होती. ईश्वराची प्राप्ती होणे म्हणजे जीवनातले जो मनामधले शरीरामधले जो विकार आहेत ते नष्ट होणे. मनामधला राग, द्वेष, लोभ, माया हे नष्ट होणे म्हणजे ईश्वराची प्राप्ती आहे. और म्हणून ते म्हणतात, या त्रिभुवनामध्ये नामासारखं दुसरं कोणतं साधन नाही आणि ते फक्त मनुष्याला घेता येतं. तुका म्हणे नाम वेदासी आगळे, ते दिले गोपाळ फुकासाठी. वेदाहूनही श्रेष्ठ आहे. 4 वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, हे ज्या 4 वेद या वेदापेक्षाही श्रेष्ठ नामाची शक्ती आहे. नामामध्ये एवढी शक्ती आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये नामामुळे एक शक्ती तयार होते, जी शक्ती ईश्वराकडे जाण्यासाठी प्रेरक असते. आणि ते नाम घ्यायला काहीच खर्च नाही, फुकटचं नाव आहे. पण आम्हाला आमच्या मनामध्ये विकार असल्यामुळे ते जर आम्ही म्हणलं, नाम घेतलं, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंगा पांडुरंगा, वृद्ध व्यक्ती घेतल्यानंतर काही वाटत नाही. पण युवा पिढीतला कोणी व्यक्ती जर 4 पोरामध्ये उभा राहून तर तो म्हणला विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा, तर लगेच आजूबाजूचे हसायला सुरुवात करतात. का तर मनामध्ये एक विकार आहे, मनामध्ये द्वेष भावना आहे. आमच्या पगडीवर पाश्चात्य विचारांचा पगडा बसला आहे. आमची मूळ संस्कृती आम्ही विसरून गेलो आहोत आणि आमचं ज्ञान दुसरा देश स्वीकारतो आहे आणि दुसऱ्या देशाची जी नश्वर ज्ञान आहे ते आम्ही स्वीकारायला तयार झालो. हे आमचं जीवन कुठं चाललंय? आमच्या त्यागावर आधारित या संस्कृतीचा अभिमान सारा जगाला आहे. इथं मोठे मोठे संत होऊन गेले, त्या संतांच्या माध्यमातून त्याग आमच्या समोर उभा आहे. दुसऱ्यासाठी जगण्याची प्रेरणा आमच्या समोर आहे. म्हणून म्हणलं जातं, जगाच्या कल्याणा संताची विभूती, देह कष्टवी ती परोपकारे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी जे अभंगातून आम्हाला या मनुष्य जीवनामध्ये शरीराला महत्त्व न देता ईश्वराच्या नामस्मरणाला महत्त्व देण्यासाठी सांगितले. तथा या नामाचं महत्त्व एवढं आहे, कोट्यानी कोटी लोक यावर तरले आहेत आणि या नामात वैकुंठाची शक्ती आहे. याप्रमाणे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर फार थोडी चर्चा करण्याचा मी प्रयत्न पहिल्यांदा मराठीतून बोलतोय, म्हणजे लहानपणापासून बोलतोय, पण या विषयावर. तर आम्ही बघतो या संत तुकाराम महाराजांनी जे आपल्यासमोर अभंगाच्या माध्यमातून एक विचार प्रस्तुत केले आहेत. ते विचार मानव कल्याणासाठी, मानव जीवनासाठी, मानव रक्षणासाठी, तथा आज माणूस जे वंचनेमध्ये आहे, जे बाह्य सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे, त्या माणसाला सुद्धा कुठे ना कुठे रात्री व्यवस्थित झोप लागावी. कारण मन जर शांत असेल, मस्तिष्क शांत असेल आणि दिवसभर आपल्या हातातून काही वाईट कर्म झालेलं नसेल, तर माणसाला निवांत झोप लागते. आणि माणूस एकांतात असल्यानंतर ज्यावेळेस विचार करायला लागतो, तो भलेही समाजाला खोटे बोलेल, पण ज्यावेळेस तो आत्म्याला, स्वतःच्या आत्म्याला बोलायला सुरुवात करतो, तो आत्मा त्याला सांगायला सुरुवात करतो, अरे तू काय करत आहेस? तू आज मनामध्ये कुणाबद्दल काय विचार ठेवलास? समाजाप्रती तुझं काय कर्तव्य होतं? तू काय केलास? पण या अंतर्मनाचं माणूस ऐकायला तयार नाही. तो आडंबर करतो आणि मनालाच म्हणतो, तुला काय कळतंय, गप्प बस. पण अंतर्मनाचा आरसा कोण दाखवणार? आम्ही शरीराला पाहण्यासाठी आरसा बघत असतो दिवसातून 2-2 तास, की मला हे पावडर वापरायचं आहे, हे क्रीम वापरायचं आहे,
मला असा भांग पाडायचा आहे, माझ्या भांगाचे विषय वेगळे आहेत, असा भांग पाडायचा आहे, हे आम्ही सगळं लक्ष देतो. मला हे फॅशन करायचं आहे, ते फॅशन करायचं, बाह्य स्वरूप आहे. पण अंतर्मन शुद्ध पाहिजे, माझे विचार चांगले पाहिजेत, माझं आचरण चांगलं पाहिजे, मी माणूस म्हणून मला जगता आलं पाहिजे, यावर कधी आम्ही विचार केलाच नाही. आणि तो करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. चुका स्वीकारण्याची तयारी माणसामध्ये असली पाहिजे आणि चुका सुधारण्याची ही प्रवृत्ती असली पाहिजे. आम्हाला जर आपल्या भल्यासाठी कोणी काही सांगितलं तर आम्हाला तुरंत राग येतो. पण हे मानवी जीवन नाही. मानवी जीवनाची सार्थकता हे शरीरात नसून माणसाच्या व्यवहारात, विचारात, नामस्मरणात आहे, असे संत तुकाराम महाराजांनी या अभंगामधून सांगितलं आहे. मी फक्त प्रयत्न केला आहे. एवढा मोठ्या अभंगाचे विवेचन करण्याची पात्रता माझ्यामध्ये नाही. मज पामरासी काय थोरपण, पायीचे वाहन पायी बरे. रामकृष्ण हरी.